तुम्ही इम्तियाज जलीलचे रॅली फॉर्म भरण्यासाठी आलेले आहे, इम्तियाज जलीललाच तुम्ही का पसंत केलं? त्याचं कारण असं आहे, आम्ही सगळे आदर्शे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आदर्श पतसंस्थेचे त्रयस्थ 62,000 ठेवीदार आहे, 65,000 ठेवीदार आहे. आणि आम्ही सर्व ठेवीदार जे आहे, आम्ही सत्ताधारी लोकांकडे अगोदर गेलो होतो, आमची काही फेक घेऊन, आमचं दुःख घेऊन गेलो होतो. तर आम्हाला सगळ्यांनी गोड बोलून वाटी लावून परत करून दिलं. परंतु खासदार जलील साहेबांनी मनापासून आमचे पैसे काढण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी जो संघर्ष केलेला आहे तर त्याला शब्दात वर्णन करता येणार नाही. तर आम्ही सर्व आदर्श जेवढे ठेवीदार आहे सर्वांनी असं ठरवलेलं आहे की आपण जातपात न पाहता त्या माणसानं आपल्याला मदत केली. आता जलील साहेब MIM पक्षाचे म्हणजे मुस्लिम समाजाचे, परंतु 65,000मध्ये 650 म्हणजे 1% सुद्धा मुस्लिम लोकांच्या ठेवीने, सर्व ठेवी हिंदू लोकांच्या ठेवी, तरी त्यांनी आमच्यासाठी एवढी मदत केली. त्यांची परतफेड म्हणून आम्ही त्यांना खूप मताधिक्याने निवडून आणणार आहे. बरं, एक्झाम्पल जर सांगायचं तर मागच्या वेळेस वंचित आघाडीचा त्यांना पाठिंबा होता, ती कमी आता आमच्या आदर्श लोक पुरी करणार आहे. उदाहरण जर धरलं, 60,000 जरी धरलं तर 24 म्हणजे 2.5 लाख मतदान होतं. 2.5 लाखापैकी 50,000 अजून वगळून टाकून द्या, 60,000 कमी जरी धरले तर 2 लाखाची लीड आमच्या आदर्श बँकेचे ठेवीदार देतील असं माझा विश्वास आहे. तुमची आदर्श जे बँक आहे तिची लढाई कुठपर्यंत यशस्वी झालेली आहे? बरीचशी यशस्वी झाली. आता कोर्टामध्ये 50% काम झालं, जास्त 50%पेक्षा. बरं, किती लोकांच्या खात्यात पैसे आले आतापर्यंत? अजून आले नाही, पण 100% येतील. त्यांच्या इस्टेटी अजून विकल्याच गेलेल्या नाही. इस्टेटी ज्या वेळेला विकल्या जातील त्यावेळेला सर्वांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर. बरं, प्रशासकाचं असं म्हणणं आहे जे आदर्श बँकेचे जे ठेवीदाराचे जे पैसे आणि त्याच्यानंतर जी मालमत्ता जी जप्त केलेली आहे त्याला घेणारच कोणी नाही आहे शहरामध्ये, तर तुमचे पैसे कसे भेटणार ते? नंतर गव्हर्नमेंटनं आश्वासन दिलेलं आहे, कोण नाहीच घेतलं तर मग ते शेवटला आम्ही घेऊ. त्याचा पाठपुरावा जलील साहेब करताय. आणि आता सध्याला जवळजवळ 55 कोटीपर्यंत निलाव. बरं, इम्तियाज जलील जे लढे तुमच्यासाठी लढले, बरेच लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे. इम्तियाज जलीलवर पण गुन्हे तुमच्या याच्या कार्यामध्ये बरेच 400-1500 लोकांवर गुन्हे दाखल झाले. आता तुम्ही इम्तियाज जलील सपोर्ट करायला लागले, किती मताधिक्याने इम्तियाज जलील निवडून येणार तुम्हाला अशी आशा? तरी जवळजवळ निदान कमीत कमी लाखाच्या तर पुढूनच जाणार. बाकी मग नंतर आता एवढं पक्का आकडा तर आम्ही सांगू शकत नाही. बरं, मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आहे? आता मतदारांना आमच्या सर्व घरच्या लोकांना आम्ही सांगणार की आमच्या करता जो माणूस खऱ्या कामासाठी उभा राहतो, जातीपातीचा विचार करीत नाही, धर्माचा विचार करीत नाही, जो मनुष्य काम करतो तो खरा मनुष्य. जलील साहेबांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी जातीवाद कधीच केला नाही. मी जयस्वाल समाजाचा आहे, गिराडपुऱ्यामध्ये आमचं जयस्वाल समाजाचं मंदिर आहे, तिथं दंगल घडण्याची शक्यता होती, तर जलील साहेब गेटवर स्वतःहून गेले. आणि काही विक्षिप्त लोक प्रत्येक समाजात आता हिंदूमध्ये पण असतात, मुस्लिम लोकांमध्ये असतात, तर लोक बरेचसे मुस्लिम समाजाचे जे लोक असतील समजा ते मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. तर जलील साहेबांनी त्यांना सांगितलं की मैं जब तक जिंदा हो अंदर कोई नहीं जाएगा, मेरी लाश पे आपको जाना पड़ेगा. जातीवादीचे प्रश्न आता राहिलेले नाही, हे विकासावर तुम्ही मतदान करणार आहे. माणूस चांगला असल्यामुळे तुम्ही त्याला मतदान करणार.